नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या आजीच्या खाऊया चॅनलमध्ये. आज आपण पालकची पुरी कशी करायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी साहित्य दाखवते. 1 वाटी कणिक घेतली आहे, थोडं तांदळाचं पीठ घेतलंय, बेसन घेतलंय, पालकची पेस्ट घेतली आहे, मीठ घेतलंय, तेल घेतलंय. आता मी पालकची पेस्ट तुम्हाला कशी केली ते सांगणार आहे. पालक स्वच्छ चांगला धुवून घेतला, पाणी कढईत उकळत ठेवलं, त्याच्यात पालक चांगला घातला आणि मग ते चांगलं उकळलं. पालक जरा मऊ झाला, मग तो गार करण्यासाठी एका पातेलीत ताटलीत काढून घेतला आणि नंतर गार झाल्यावरती त्याच्यात मी लसूण, मिरची आणि पालक असं वाटलं आणि ते वाटण आता हे मी तुम्हाला दाखवत आहे. आता मी कृती दाखवते. पालक वाटून घेतला, 4 चमचे पालक घातला पेस्ट, चवीनुसार मीठ, कणिक, 1 चमचा बेसन, 2 चमचे तांदूळाची पिठी. आता हे मी कालवणार. पुऱ्यांसाठी पीठ भिजवतो तसं ते कालवणार. जसं आपल्याला लागेल तसं ते कणिक घालायची, कारण ते घट्ट व्हायला पाहिजे ना पुऱ्यांसाठी. तेल घालून ते थोडं मळून घेते. पीठ मळून घेतलंय, त्याची आता पोळी करणार आहे. थोडंसं तांदूळचं पीठ लावणार, आता पोळी लाटून झाली, पुरीला करून घेते. कढई तापत ठेवले, त्याच्यात तेल घातलंय. थोडंसं तेल चांगलं तापलं पाहिजे. गॅस मोठा करते. तेल चांगलं तापलं की त्याच्यात पुऱ्या सोडणार एकक एकक. आता मी तेल तापलंय, पुरी सोडते. उलटून घेऊया.
आता मी काढून घेते. आता ही आपली पुरी तयार झालेली आहे. ती तुम्ही चहा बरोबर गरम गरम असताना खाऊ शकता, चटणी सोबत खाऊ शकता, दही सोबत खाऊ शकता, कशा बरोबरही पुरी खाऊ शकता. कारण त्याला सगळं घातलेलं आहे त्यामुळे ते व्यवस्थित होतं. आजीचे असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर शेअर करा आणि आणि चव घेऊन बघा कसं काय लागतंय ते समजा. सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका. नका. बाय बाय. बाय बाय.